तुम्ही जीन्स पॅन्ट वापरत असाल तर मोठ्या पुढच्या खिशाच्या आत एक छोटासा खिसा असतो. तो नेमका कशासाठी असतो असा प्रश्न अनेकांना पडतो. आज बहुतेक जण त्यात नाणी, चाव्या किंवा एखादी छोटी वस्तू ठेवतात. पण हा खिसा मुळात त्यासाठी बनलेलाच नव्हता. जीन्सच्या सुरुवातीच्या नमुन्यांमध्ये हा छोटा खिसा नव्हता. एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिकाच्या माहितीनुसार लेव्ही स्ट्रॉस आणि जेकब डेव्हिस यांनी 1873 याचं पेटंट घेतलं. मात्र 1890च्या दशकात मोठ्या प्रमाणावर तयार होणाऱ्या जीन्समध्ये हा छोटा खिसा नियमितपणे दिसू लागला. लेव्ही स्ट्रॉस आणि कंपनीनं हा खिसा आपल्या ग्राहकांचा विचार करून तयार केला होता. त्या काळात शेतकरी, खाण कामगार, सुतार, रेल्वे कामगार यांच्याकडं मनगटी घड्याळं नव्हती. ते पॉकेट वॉच वापरत असत. कोटाच्या खिशातून घड्याळ काढण्याची दृश्य आपण जुन्या चित्रपटात पाहिली असतील. मात्र कष्टाची कामं करणाऱ्या कामगारांसाठी कोट वापरणं शक्य नव्हतं. त्यामुळे त्यांच्या पॉकेट वॉचसाठी जीन्समध्ये हा स्वतंत्र आणि सुरक्षित छोटा खिसा तयार करण्यात आला. काही जीन्सना या खिशाच्या तोंडाशी दोन्ही बाजूंना धातूचे छोटे रिवेट्स म्हणजे खिळ्यासारखे धातूचे तुकडे दिसतात. तेही केवळ सजावटीसाठी नसतात. खिसा फाटू नये म्हणून त्याला मजबूती देतात. त्यामुळे जीन्स फाटली तरी हा खिसा टिकून राहतो. जीन्समध्ये हा छोटा खिसा आजही कायम आहे. यामागं दोन प्रमुख कारणे आहेत. पहिलं म्हणजे हा जीन्सच्या पारंपरिक डिझाईनचा अविभाज्य भाग बनला आहे. तो काढून टाकला तरी जीन्सची ऐतिहासिक ओळख हरवेल. दुसरं म्हणजे हा खिसा आजही अनेक छोट्या वस्तू ठेवण्यासाठी उपयोगी पडतो. उदाहरणार्थ चिल्लर, चाव्या वगैरे. काही जण या खिशाला सनग्लासेसही अडकवतात. फॅशनमध्ये अनेक बदल झाले तरी जीन्सची लोकप्रियता कायम राहिली. देश, व्यवसाय किंवा आर्थिक स्थिती कोणतीही असो, जीन्स सर्व थरात लोकप्रिय आहे. कामगारांच्या गरजेतून जन्माला आलेला तिचा हा छोटासा खिसा आजही जीन्सच्या ओळखीचा अविभाज्य भाग बनून टिकून राहिला आहे.